नेहमी दुष्काळाच्या छायेत असलेला मराठवाडा यावेळी वेगळ्याच संकटाला तोंड देतोय। मी आता ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेताची जर आपण परिस्थिती बघितली तर अतिशय भयंकर अशी ही परिस्थिती आहे। कधी काळी दुष्काळाच्या नावाने ओळखला जाणारा हा मराठवाडा यावर्षी परतीच्या पावसाने मात्र अक्षरशः हाहाकार माजवलाय। चहूकडे मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय, तर बऱ्याच ठिकाणी जमिनी देखील खरडून गेल्या। मी चिंचोली परिसरामध्ये आहे। नेहमी दुष्काळाने ग्रस्त झालेला हा तालुका आणि हा परिसर यंदा मात्र ओल्या दुष्काळाला तोंड देतोय। कधी एक टाइम कोरडा दुष्काळ आम्हाला पोरडला, पण ओला दुष्काळ नको असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। कारण आता आभाळामध्ये ढग जरी दाटून आले तर शेतकऱ्याच्या पोटामध्ये संकटाचा गोळा उभा राहतोय। कारण हा कधी बरसणार आणि आमचे संसार पुन्हा एकदा रस्त्यावर येणार अशी त्यांना भीती वाटू लागते। काही शेतकरी माझ्या सोबत आहेत ज्यांचं शेतीचं नुकसान झालंय। त्याचं किती नुकसान झालंय आणि कसा हा पाऊस होता? भयंकर पाऊस होता। हे आमचं क्षेत्र जवळजवळ 1.5 एकरभर मक्का पाण्यानं सगळे येऊन गेलेले। त्याला फार हे नुकसान भरपाई पायाला कोणी येऊ लागलं नाही आमच्याकडे। त्यांनी यायला पाहिजे, पायाला पाहिजे आमच्या शेतामध्ये काय होऊ लागलं काय नाही, कशी नुकसान झालेली आहे कशी नाही। फार नुकसान झालेली आहे आमची। मक्का पार झोपलेली आहेत, मक्का पाशी फार झोपलेली आहेत, भरपूर नुकसान झालेलं आहे। कोणी येऊन पाहत नाही, कोणी फोटो काढत नाही, काय नाही, कोणी फॉर्म भरत नाही। काय करावं काही सुचेना। दाटलेले हुंदके आणि शब्द न निघणारी ही वाचा आहे। ही अवस्था शेतकऱ्यांची इथंच नसून अख्ख्या मराठवाड्याची आहे। संपूर्ण शेती पाण्याखाली गेली, काही ठिकाणी खरडून देखील निघाली। काय स्वप्न या शेती पिकाच्या मालावरती येणाऱ्या पैशातून बघितले होते? स्वप्न येणारं शिक्षण मुलांचं ठिबक करासाठी येणारं 2 पैसे येतील, आता 2 पैशावर आपण काहीतरी करू बा असं वाटलं होतं। पण 15, 16, 3 दिवस अतिवृष्टी म्हणजे एकदम सांगता बी येत नाही। आणि आजपर्यंत असं पाणी पडलेलं बी नाही। अक्षरशः आम्हाला 1 रुपयाचा बी या निसर्गाने काहीच ठेवलेले नाही। पंचनामे कुठेही नाही, त्याला फोन केला तरी सांगतात पंचनामे करणार आहे, पण आजपर्यंत आमच्या बांधावर कोणीही आलेले नाही। काय सांगतात पंचनामे अधिकारी, काय म्हणतात किती नुकसान मिळेल का? आमच्या आता कपाशी मका त्याला विचारलं की बा आम्हाला काय भेटणार, ते म्हणू लागले की बा तुमची घर वाहून जरी गेले तर तुम्हाला 5,000 रुपये भेटणार। मग आम्ही ही दृष्टिकोन कोणाकडे सांगावं? शासनाला याची कोण दखल देणार? आज जे आमच्या डोळ्यातून जे हे येतं आहे हसू, हे आम्हाला एकदम म्हणजे बोलण्याची हेच नाही राहिली आता। कारण एकदम 0 माल आमचा पाण्यात गेलेला आहे। मुलाबाळांचे शिक्षण आणि दिवाळी सण तोंडावर आला, किती लवकर नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, पंचनामे व्हायला पाहिजे। दिवाळीचा सण काय आला, आमचा तर दिवाळी निघलाय। इतक्या शेतकऱ्याचे नुकसान झालेली आहे की आतापर्यंत आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं वर्षभरातून की आम्ही मुलांचं शिक्षण असं करू किंवा तसं करू, पण आज कवडी मोल आमच्या जमिनीची माती झालेली आहे। मालाची तर झालेलीच आहे, पण जमिनीची सुद्धा माती झालेली आहे। आणि गव्हर्नमेंट मोठमोठ्या उद्योगधंदेवाल्याला माफ करतात आणि शेतकऱ्याला नुसतं नुकसान भरपाई आणि कर्जमाफी सुद्धा अजून केलेली नाही आहे। आणि कर्जमाफी करून सुद्धा आज शेतकऱ्याला आजच्या तारखेला खाण्यासाठी घरामध्ये आज एक ज्वारीचा दाणा सुद्धा घरात उरलेला नाही। घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि कोणी येऊन बघत नाही। नुसते म्हणतात पंचनामा करू पंचनामा करू। केव्हा करणार आहे पंचनामा? पंचनामा केल्यावर काय भेटणार आहे? तर शासनाने त्वरित अनुदान देऊन आणि कर्जमाफी करावी। या लवगाव क्षेत्रामध्ये आणि चिंचोली क्षेत्रामध्ये भयंकर पाण्याचे दुष्परिणाम येऊ लागले आणि एकदम शेतकरी म्हणजे रडण्यालाही मौताल झालेला आहे। कोणाजवळ सांगावी येता आणि हा माल कुठे नेऊन टाकावा, कुठे विक्री करावा? शेतीवर सुद्धा तो माल आता कोणत्याच कामाचा राहिलेला नाही आहे। आणि शेतामध्ये येण्यासाठी सुद्धा भीती वाटते की कसं जावं कसं नाही, रस्ता नाही, काही नाही। आणि शासन फक्त नुसतं बघतंय। तर शासनाला विनंती आहे की त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी आणि कर्जमाफी करावी, एवढी आमची हात जोडून विनंती आहे। दिवाळी आली, लेकरा बाळांना कपडे घ्यायचे आहेत,
एखाद्या छोट्या मुलाला शाळेत जायला सायकल घ्यायची आहे, तर मुलीचं लग्न करायचं आहे, त्यासाठी कर्ज काढलंय. असंख्य प्रश्न आहे आणि उत्तर फक्त एकच आहे. कष्टकरी गोरगरिबांचं मायबाप म्हणून ओळखल्या जाणारं सरकार मदत कधी देणार, हीच एक मागणी शेतकऱ्यांची आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.